नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण श्रीमद भगवद्गीतेचा आज 11व्या अध्यायातला 44 आणि 45 हे 2 श्लोक घेणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 33 आणि 34 हे 2 श्लोक बघितले. आज आपण 11व्या अध्यायातला 44 आणि 45 हे 2 श्लोक बघणार आहोत. आपलं मधून चालू आहे हे काही ते काही ते काही ते काय असं. त्याच्यामुळं आज आपण 11वा अध्याय घेतोय. 11व्या अध्यायातला 44वा श्लोक घेऊया आपण. श्रीमद भगवद्गीता 11वा अध्याय. पुस्तक समोर ठेवा, बोट वळीवर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा आणि अभ्यासाला आपण सुरुवात करू. 44वा श्लोक घेते मी. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं. प्रसादये, खालची ओळ, प्रसादये त्वामहमीश मीड्यम. त्वामहमीश मीड्यम. असं फोडून घेतोय आपण, त्याच्यामुळं म्हणायला आपल्याला ते सोपं जातं. प्रसादये त्वामहमीश मीड्यम. प्रसादये त्वामहमीश मीड्यम. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय काय. प्रसादये त्वामहमीश मीड्यम. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः. प्रियः प्रियायार्हसि देव सोढुं. प्रिय प्रियायार्हसि देव सोढुं. प्रियः प्रियायार्हसि देव सोढुं. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः. प्रियः प्रियायार्हसि देव सोढुं. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं. प्रसादये त्वामहमीश मीड्यम. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः. प्रियः प्रियायार्हसि देव सोढुं. वातावरण पावसाचं आहे, त्याच्यामुळं वारा खूप सुटला आहे. वाऱ्यामुळं थोडासा आवाज कमी येत असं समजून घ्या. खालचा श्लोक. अदृष्टपूर्वम हृषितोऽस्मि दृष्ट्वा. अदृष्टपूर्वम हृषितोऽस्मि दृष्ट्वा. अदृष्टपूर्वम हृषितोऽस्मि दृष्ट्वा. भयेन च प्रव्यथितं मनो मे. भयेन च प्रव्यथितं मनो मे. भयेन च प्रव्यथितं मनो मे. अदृष्टपूर्वम हृषितोऽस्मि दृष्ट्वा. भयेन च प्रव्यथितं मनो मे. तदेव मे दर्शय देवरूपं. तदेव मे दर्शय देवरूपं. प्रसीद देवेश जगन्निवासः. प्रसीद देवेश जगन्निवासः. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा. भयेन च प्रव्यथितं मनो मे. दृष्ट्वा मे तदेव मे दर्शय देवरूपं. प्रसीद देवेश जगन्निवास. खालचा एक घेऊन टाकू आपण. 3 श्लोक घेऊ आज. निदान कमेंट करा की 2पेक्षा जास्त श्लोक घेतले तर चालतील का, की 2च घ्यायचे, ह्या तरी म्हणजे अशा कमेंट करत चला, म्हणजे मला कळेल. आज मी 3 घेणार आहे, तर आपण 3 श्लोक घेऊ. 3रा श्लोक घेऊ खालचा 46वा. किरीटिनं गदीनं चक्रहस्त. किरीटिनं गदीनं चक्रहस्त. मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. तेनैव रूपेण चतुर्भुजेन. तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो
भव विश्वमूर्ते, सहस्रबाहो भव विश्वमूर्ते, किरीटिनं गदिनं चक्रहस्तं मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव, तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. तिन्ही श्लोक परत एकदा घेऊ. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीश्यमीड्यं, पितेव पुत्रस्य सखेव सख्यू, प्रियः प्रियायार्हसि देव सोडून. हा झाला 44. खालचा घ्या होता 45. अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे, तदेव मे दर्शय देवरूपं, प्रसीद देवेश जगन्निवास. हा झाला 45. आणि आता पुन्हा तिसरा घेतला आपण आज, तर तो पण घेऊ. किरीटिनं गदिनं चक्रहस्तः मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव, तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. आता आपण मागचे 2 रिपीट करू आणि त्याच्याबरोबर हे पण 2 घेऊ. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. अर्जुन उवाच. 42 पासून घेते मी. यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्या सनभोजनेषु, एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं, तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्. पितासि लोकस्य चराचरस्य, त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीयान्, न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो, लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यं, पितेव पुत्रस्य सखेव सख्यू, प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्. अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे, तदेव मे दर्शय देवरूपं, प्रसीद देवेश जगन्निवास. किरीटिनं गदिनं चक्रहस्त, मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव, तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते, सहस्रबाहो भव विश्वमूर्ते, सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. पूर्ण सगळं विश्वरूपाचं वर्णन आहे याच्यामध्ये. आपण त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की विश्वरूप भगवंतांनी दाखवलं आहे अर्जुनाला, पण अर्जुन भयभीत झाला आणि पुन्हा भगवंताला तो आर्जव करू लागला की तुम्ही मला पुन्हा पहिल्या रूपातच तुम्हाला मला पाहायला आवडेल. आणि भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा आपल्या पहिल्या रूपात त्याच्या त्याच्या विनंतीला मान देऊन पहिल्या रूपामध्ये त्यांनी त्याला पुन्हा दर्शन दिलं. पण हे सगळं 11व्या अध्यायामध्ये सगळं विश्वरूपाचं दर्शन आहे की ते विश्वरूप कसं होतं, तर त्याचं वर्णन आपण पुढच्या श्लोकामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघू. आता आज आपला व्हिडिओ मोठा व्हायच्या मागं आहे, त्याच्यामुळं आपण व्हिडिओ थोडक्यात करू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा, जेणेकरून ज्याला खरंच याची गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचं नाही. सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करायचं म्हणजे करायचं, तर सबस्क्राईब पण जरूर करा. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.